नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी जात आहे माझ्या वहिनीला घरी आणण्यासाठी। तर गणेश, मी, शुभम आणि शची आम्ही सर्वजण वहिनीला घेण्यासाठी निघालेलो आहोत। आम्ही घरून जरा लवकरच निघालोत कारण आजच आम्हाला देवीच्या म्हणजे कुलदेवीच्या दर्शनाला सुद्धा जायचं आहे आणि गजानन महाराजांच्या सुद्धा दर्शनाला जायचं होतं शेगावला। त्यासाठी सर्व गोष्टी झाल्या पाहिजे, लवकर आपलं घरी पोहोचणं झालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही लवकरच घरून निघालोत। रस्त्याने वहिनींसाठी छान असे गजरे वगैरे सोबतच काही फ्रूट्स वगैरे सुद्धा घेतलेत। 1-1.5 तासातच आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो। जाताबरोबरच हातपाय वगैरे धुतले, त्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर वहिनी आणि गणेश दोघंजण बसले सत्यनारायणाच्या पूजेसाठी। कारण नवीन जीवन चालू होतंय, नवीन दाम्पत्य जीवनासाठी, सुखी जीवनासाठी सत्यनारायणाची पूजा केली जात असते। तर आज त्यांच्या आईकडे सत्यनारायणाची पूजा होती, दोघंजणांनी पूजेला सुरुवात केली। वहिनींच्या माहेरात पण काही पाहुणे गेले होते, काही पाहुणे होते, त्यांच्या मामी मावश्या वगैरे थांबलेल्या होत्या, त्या त्यांना सार करून जाणार असं त्यांचं म्हणणं चालू होतं। तर सर्व जे पाहुणे मंडळी तिथं होती ते आम्ही सर्वजण आता पूजेसाठी बसलेले आहोत। पूजा चालू होती आणि त्यानंतर मग कथा वगैरे झाली। तर कथा ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण तिथं बसलोत आणि घरातील बाकीचे जे काही मंडळी होती त्यांची धावपळ चालू होती स्वयंपाक वगैरे करण्याची। कारण पूजा होताबरोबर जेवण वगैरे करून आम्हाला निघायचं होतं, म्हणून सर्वजण लगबगीने आमच्या तयारीसाठी लागलेले होते। स्वयंपाकाची लगबग चालू होती। सोबतच पूजेमध्ये पानाचा विडा सांगितलेला होता ठेवायचा। तर तो जो पानाचा विडा होता तो कुटून ठेवायचा होता, तर त्यांच्या आजींनी तो पानाचा विडा कुटून वगैरे तिथं पूजेमध्ये ठेवला। सोबतच त्यांनी नैवेद्य वगैरे सुद्धा काढून घेतले आणि दिव्यांची आरती वगैरे असं सर्व साहित्य काढून आणलं। कथा झाल्याबरोबरच आरतीला सुरुवात झाली। तर तुपाची पंचारती सुद्धा होती आणि जे कणकेचे दिवे होते त्याची सुद्धा आरती। तर अशा दोघा आरत्या म्हणून आरती करण्यात आली। आम्ही सर्व जे पाहुणे मंडळी आणि घरातील जे होते ते सर्वांनी आरतीचा सहभाग घेतला। आरती झाल्यानंतर कापूर वगैरे पेटवण्यात आला आणि सर्वांनी आरती कापूर घेतला। त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला। सर्वात आधी या दोघांना म्हणजे गणेश आणि वहिनी या दोघांना प्रसाद देण्यात आला। दोघांनी प्रसाद ग्रहण वगैरे केला आणि त्यानंतरच मग सर्वांमध्ये प्रसाद आणि जे पंचामृत होतं ते वाटण्यात आलं। दोघांनी प्रसाद वगैरे घेतला, त्यानंतर देवाकडे प्रार्थना केली की आमचं जे दाम्पत्य जीवन आहे ते सुखामध्ये जाऊ दे, अशी देवाकडे प्रार्थना करून दोघांनी देवांना नमस्कार केला। सत्यनारायणाची जी पूजा मांडलेली होती त्या पूजेमधलाच एकाग्रह म्हणून त्यातील थोडेसे तांदूळ, रुपया, सुपारी आणि फळ म्हणजे केळं वगैरे, निंबू जे होतं ते त्यांच्या ओटीमध्ये टाकण्यात आलं। तर ब्राह्मणांनी ते पूर्ण काढून घेतलं आणि वहिनीच्या ओटीमध्ये टाकून दिलं। सोबतच नारळ वगैरे सुद्धा त्यांच्या ओटीमध्ये टाकण्यात आलं आणि हे जे सर्व त्यांच्या ओटीमध्ये टाकलेलं होतं ते सर्व साहित्य त्यांना खावयास सांगितलं होतं। जे नारळ, निंबू आहे, फळं वगैरे आहेत ते खाऊन घ्यायचं आणि जो तांदूळ आहेत त्या तांदळाचा भात वगैरे बनवून तुम्ही दोघांनीच खायचा असं त्यांना सांगण्यात आलं। आता ही जी सत्यनारायणाची पूजा आहे ती आता इथं पूर्ण झालेली आहे। या दोघांनी म्हणजे गणेश आणि वहिनी दोघांनी देवाला परत नमस्कार केला, सोबतच ब्राह्मण देवतेला नमस्कार केला आणि घरातील सर्व जी मंडळी होती त्यांना सर्वांना आता ते नमस्कार करायला गेलेत। गणेश वहिनी नमस्कार करायला गेले तोपर्यंत आम्ही सुद्धा आता देवाची पूजा म्हणजे सत्यनारायण देवतेची पूजा वगैरे करून घेतली, नमस्कार वगैरे केला आणि आता लवकरच पटपट त्यांनी पंक्ता वगैरे सुद्धा धरल्यात। तर आधी माणसांची वगैरे पंगत बसवून घेतली आणि त्यानंतर आमची बायांची पंगत बसवली। हे बघा, ही अशी काही सत्यनारायणाची पूजा वहिनींच्या आईकडे मांडण्यात आलेली होती। सोबतच हे त्या वहिनीच्या आईंचं घर आहे। तर हे दोघं नवरींची नावंसुद्धा आणि त्यांचं जे देवघर आहे ते सुद्धा इथं होतं। तर हे बघा, आपण बघू शकता किती छान असं त्यांचं देवघर आहे आणि देवांची मांडणीसुद्धा खूप छान केलेली होती। आमचे सर्वांचे जेवण वगैरे झाले, त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तेव्हा त्यांचे वहिनीचे जे लहान भाऊ आहेत त्यांनी गणेशला टीका वगैरे लावला आणि औक्षण वगैरे केलं। त्यानंतर त्याला रुमाल, टोपी, नारळ देण्यात आलं। वहिनी आता सासरी जाण्यासाठी निघाल्यात म्हणून त्यांच्या मामी आल्यात आणि त्यांच्या मामींनी त्यांना औक्षण वगैरे केलं। औक्षण केल्याच्या नंतर त्यांचे पाय वगैरे धुवून काढलेत, नमस्कार वगैरे केला। जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा हे करण्यात येत असतं। तर हे आपली वहिनी असो किंवा मामी ह्या करत असतात। तर यांच्या मोठ्या भावांचं लग्न झालेलं नाही आहे म्हणून त्यांच्या मामीनेच त्यांचं पाय धुणे वगैरे आणि औक्षण वगैरे केलं। सोबतच त्यांची ओटी देखील भरण्यात आली आणि ही जी ओटी असते नवरी तशीच घेऊन येते आणि त्यांच्या घरी आल्यानंतर म्हणजे सासरी आल्यानंतर देवघरामध्ये ही ओटी ठेवण्यात येत असते। चला तर आता शेवटी वहिनी घरातून निघत आहेत। तर सर्व जे आहे ते भावुक झालेले होते, सर्वांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आलेलेच होते।
पण जो ते ज्याने त्याने अश्रू रोखून ठेवलेले होते, कारण ते रडले म्हणजे वहिनीसुद्धा रडतील असं प्रत्येकाला वाटत होतं. पण वहिनींना त्यांचे अश्रू रोखवले नाहीत. त्यांनी देवांना नमस्कार वगैरे केला आणि एका जवळ जाऊन फुटून त्या रडायला लागल्यात. तर कोणालाच त्यांचे अश्रू थांबवता आले नाहीत आणि अक्षरशः जेवढे तिथं पाहुणे मंडळी होते ते सर्व रडायला लागलेत. खरंच लेक जेव्हा सासरी जाते ती पहिल्या वेळेस जाओ की कधी पण जाओ, जेव्हा पण लेक सासरी जात असते आईवडिलांच्या डोळ्यामध्ये असूच येत असतात. कारण शेवटी सासर ते सासरच असतं. कितीही सासऱ्यात आपल्याला गोड घास भेटला तरी पण माहेरातली आपल्याला चटणी गोडच असते. चला तर आता सर्वांची भेट वगैरे घेतली आणि वहिनी आता निघालेले आहेत. आम्ही सर्वजण गाडीत बसलोत आणि सर्व जे पाहुणे मंडळी होते आम्हाला बाय करायसाठी बाहेर आलेले होते. सर्वांना बाय वगैरे करून आम्ही आता रस्त्याने निघालेलो आहोत. तर आम्ही जात आहोत आलेगावला. तर वहिनीच्या मावशीसुद्धा तिथं राहतात. मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही वहिनीच्या मावशीकडे गेलोत. तर आता देखील आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत, कारण वहिनीच्या मावशी आमच्यासोबतच आलेल्या होत्या आणि आम्हाला देखील कुलदेवीचं दर्शन घ्यायचंच होतं. म्हणून आम्ही सर्वजण सोबतच निघालो जाण्यासाठी. आलेगावमध्ये पोहोचलो. आलेगावला देवीचं दर्शन वगैरे घेऊन त्यांच्या मावशीच्या घरी भेट घेऊन नंतर आम्हाला पुढे जायचं होतं. आलेगावचा जो रस्ता आहे ना तो पहाडपट्टीचा रस्ता आहे. त्या कारणानं तिथं ते झाडं वगैरे आणि वातावरण खरंच खूप छान दिसायचं. असं वाटत होतं बघतच राहावं. आणि आज थोडं आभाळ आलेलं असल्या कारणाने वातावरणामध्ये थोडीशी नमी होती, तर खूपच छान दिसत होतं. ढगाळ वातावरण सोबतच झाडं झुडपं सर्वांना बघत आम्ही शेवटी आलेगावात पोहोचलो. सर्वात आधी आम्ही देवीच्या मंदिरामध्ये चाललो. तिथं दर्शन वगैरे घेतल्यानंतरच आम्हाला गावामध्ये जायचं होतं. म्हणून आम्ही सर्वजण तिथं मंदिरासमोर उतरल्यानंतर शचीला तर मंदिर बघून खूपच मजा वाटते. ती चढल्या पायऱ्यानं जायला लागली, मंदिरामध्ये नाचायलाच लागली. आम्ही सर्वांनी आधी हातपाय वगैरे धुतले, त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलोत. आणि जसं मी मागे सांगितलं होतं त्याचप्रमाणे हे मंदिर बंद असतं. तर त्यांचे मावस भाऊ गावामध्ये गेले, तिथून चाबी वगैरे घेऊन आले. त्यानंतर मंदिर खोलण्यात आलं. मंदिर उघडल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये आल्यानंतर वहिनींनी आणि गणेशने देवींची पूजा वगैरे केली, त्यांना नमस्कार वगैरे केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि नवीन दाम्पत्य जीवनासाठी देवीकडे प्रार्थना केली, सुखी जीवनासाठी देवीकडे प्रार्थना केली. आणि त्यानंतर त्यांचं दोघांचं नमस्कार वगैरे करून पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही बाकीच्यांनी सुद्धा नमस्कार वगैरे केला, पूजा वगैरे केली. सोबतच जे प्रसाद वगैरे आणलेला होता तो प्रसाद वगैरे वाटप केला. शचीचं सध्या माझी मामी जास्तच चालू आहे. मामी तिला जास्तच आवडलेली आहे, त्यामुळे ती मामीच्या आजूबाजूला लोडबोड करत होती. आणि तिथं मंदिरामध्ये सुद्धा तिने तेच केलं. तर मामीने घेतलंच, मामीनेच तिला नमस्कार वगैरे करून दिला, मामीनेच तिला टीका वगैरे लावलं. सर्व काही मामीच्या सोबतच तिला आता करायचं होतं. थोड्याशा पण वहिनी इकडे तिकडे गेल्या, तिच्या नजरेआड झाल्या तर लगेचच तिचं सुरू होऊन जायचं, माझी मामी कुठं आहे, माझी मामी कुठं आहे. आणि मामी आले की परत मामीला जाऊन चिपकायचं. थोडा वेळ बरं वाटायचं, परत मला येऊन चिपकायची. असंच तिचं कंटिन्यू चालू होतं. चला तर आता कुलदेवीचं दर्शन घेऊन झालं. सोबतच साईडला जुनं जे देवीचं मंदिर आहे तिथं आम्ही आलो. तिथं देखील खूप सारे देवांचे मंदिर आहेत. तिथं सुद्धा आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेतलेत, प्रसाद ठेवलात आणि आता आम्ही वापस घराच्या रस्त्याने निघणार. पण त्याच त्यांच्या मावशी बोलल्या की नाही घरी चला, चहा पाणी घेऊनच जा. गणेश बोलला नको राहू द्या, आता परत यायचंच आहे आम्हाला, आमचं देवी इथं असते, तुमच्या इथं येणारच आहे होतं आम्ही परत. पण त्यांच्या मावशींनी ऐकलंच नाही तुम्ही पहिल्या वेळेच आले, चला करत आम्हा सर्वांनाच ते घेऊन घरी आलेत. घरी पोचले, तिथं एक छोटंसं बाळ होता. त्या बाळाला बघून शची खूपच भावूक झाली आणि हा बाळा माझ्यासोबतच पाहिजे, याला मी सोबत घेऊन जाते असं ती करायला लागली. तेवढ्या वेळातच आमचं चहापाणी झालं. चहापाणी झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहेत परत आमच्या मार्गाने. आता इथून आम्हाला शेगावला जायचं होतं. या सर्व गोष्टीमध्येच एवढं टाईम झाला की संध्याकाळच होऊन गेली. तर संध्याकाळचा वेळ होता, सूर्य खूप छान दिसत होता. रस्ता बघत आम्ही शेगावामध्ये पोहोचलोत. तर शेगावात पोहोचल्यानंतर पार्किंग वगैरेची सुविधा वगैरे बाकी तुम्हाला तर माहितीच आहे शेगावामध्ये किती व्यवस्थितपणा आहे. तर तिथं आम्ही पण गाडी पार्क वगैरे केली. आम्ही सर्वांनी मंदिराकडे धाव घेतली. तर त्यामध्ये शचीचं आणि शुभम मामाचं सुद्धा चांगलंच पटत होतं. आम्हा सर्वांना सोडून ती आता मामासोबत चालली आहे. चल मामा जेजे बाबाकडे जाऊन दोघं जण चाललेत मस्त. आणि तो पण तिला पायीच चालायचं होतं, कडेवर सुद्धा चढत नव्हती, नाही मला पायीच चालायचं असं तिचं चालू होतं. तर सर्वजण आम्ही आता मंदिराकडे निघालोत.
तर थोड्या वेळातच आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. संध्याकाळची वेळ होती तरी देखील मंदिरामध्ये गर्दी वाढतच चालली होती आणि जसं जसे संध्याकाळ होत होती तसं तसं जास्त गर्दी वाढत होती. तर तरी आम्हाला काही जास्त टाईम लागला नाही. आमचं थोड्या वेळातच म्हणजे तरी अर्ध्या तासातच आमचं दर्शन वगैरे झालं. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घातल्या. तिथं बाहेर तीर्थ वगैरे आणि अंगारा वगैरे मिळतो तो घेतला. आमच्या भागामध्ये म्हणजेच आमच्या विदर्भामध्ये गजानन महाराजांना खूप प्रमाणात मानलं जात असतं. कोणतंही नवीन कार्य म्हणा, कोणत्याही नवीन गोष्ट करायची म्हटली म्हणजे गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला जातो. त्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत, कारण नववधूवरांनी देवाचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे. म्हणून हे दोघं जणांना घेऊन आम्ही इथं आलो. त्यांनी देवाचा आशीर्वाद वगैरे घेतला, देवाकडे प्रार्थना केली. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर गेटजवळ आलो. तिथे काही फोटोशूट वगैरे केले. फोटोशूट वगैरे झाल्यानंतर मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर तिथंच छोटंसं मार्केट आहे. तर त्या मार्केटमध्ये फिरता फिरता थोडंफार आम्ही काही वस्तू वगैरे घेतल्यात. तर वहिनींचं चालू होतं की नाही राहू द्या म्हणून, पण म्हटलं भाऊ म्हणतोय म्हणून घेऊन घ्या वहिनी, नंतर देतो की नाही देत घेऊन, नवीन आहे तर मिळतंय तर घेऊन घ्या, कशाला चान्स सोडतात. तर असं करून वहिनींनी थोडेफार काही त्यांना वस्तू पाहिजे होत्या त्या छोट्याशा वस्तू घेतल्यात. आणि नंतर आम्हीचं चालणं चालूच होतं, कारण जी गाडी पार्क केलेली होती ती खूप दूर होती. त्यामुळे आम्ही पायी चालतच होतो. तर तिथं काही खायप्याचं सामान दिसलं तर ते बघून सुद्धा दोघांचं म्हणजे शचीचं आणि शुभमचं चालू झालं की चला खाऊन घ्या म्हणून. तर आम्ही सर्वांनी थोडंफार फ्रूट्स वगैरे खाल्ले आणि त्यानंतर आम्ही निघालो आता आमच्या घराच्या रस्त्याने, कारण आता खूपच उशीर झालेला होता. अक्षरशः आम्हाला निघायला तिथून रात्रच झाली असं म्हटलं तरी चालेल. पण तरी शेगाव आणि आमचं गाव जास्त अंतर नाही आहे, 15-20 मिनटातच आम्ही घरी पोहोचलो. घरी ताई आई वगैरे सर्वच आमची वाट बघत होते आणि आता आम्ही फायनली घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर वहिनीचं आणि गणेशचं दोघांचं आईंनी औक्षण वगैरे केलं. त्यानंतर पोळीचा जो कुटका वगैरे असतो तो त्यांच्या अंगावरून ओवाळून टाकला आणि फायनली दोघांना घरामध्ये एंट्री झाली. आणि आता सर्वजण बसले आहेत घरामध्ये आणि आम्ही सर्वजण खरंच खूप थकलेलो होतो, कारण कामं करून माणूस जेवढा थकत नाही तेवढं असं दगदग करून थकत असतो. तर आम्ही बसूनच जास्त थकून गेलेलो होतो. सकाळपासून ते आता रात्रीचे 8 वाजले तरी आम्ही गाडीमध्येच होतो कंटिन्यू, त्यामुळे पूर्ण पाय वगैरे दुखत होते. तर आम्ही सर्वजणांनी हातपाय वगैरे धुतले, फ्रेश वगैरे झालो आणि आता बसलेत आराम करायला. आणि आमची ही जी नववधूवर आहेत त्यांनी आले, हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाल्यानंतर देवांना नमस्कार वगैरे केला. वहिनींना जी ओटी भेटलेली होती ती त्यांनी देवांजवळ ठेवली. त्यानंतर घरातील सर्वांना नमस्कार वगैरे केला आणि आता आम्ही सर्वजण छान प्रकारे चहा पाणी एन्जॉय करतोय. आम्ही चहा पाणी घेतलं आणि आमच्या ज्या मोठ्या बहिणी आहेत म्हणजे संगीताताई आणि सुनीताताई, त्या दोघी करत आहेत स्वयंपाक. कारण तसं तर त्यांचा अर्धा स्वयंपाक झालेला होता, पण पोळ्या टाकायच्या बाकी होत्या. तर त्या दोघी लागल्यात आता पोळ्या टाकायला. त्यांनी पोळ्या वगैरे केल्या. त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवणं वगैरे केले. चला तर मंडळी, फायनली आमची वहिनी आमच्या घरी आता आलेली आहेत आणि आता पुढे काय काय प्रोग्राम वगैरे काय होते ते मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.